सुरुवात मैदानावरती करतोय बाबेश लहानेच्या बॅटमधून हा चौकार आला आहे. आज खर तर उत्तम जेवणाची सोय केली अविनाजी मेहर जे आमचे कुक आहेत त्यांचे आभार आपण व्यक्त करू आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चुलीवरचं रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं त्यांचा आभार. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे पुश करो खुश रहो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. बॅट मधून 8 धावा फलकावरती जोडले गेलेत. या बॅच मध्ये सुदर्शन जाधव वरती विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक पहिला घेऊन तो दाखल होतोय राऊंड द विकेट न. यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलं होतं हलक्यात खरं तर बॉलला ढकलायचं होतं कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला परंतु त्यानंतर आपण पाहतो इथे फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना राऊंड द विकेट. गतीमध्ये मिश्रण केले परंतु रिझल्ट सेम बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत फरार. तिसरा चौकार. षटक क्रमांक 2 बाळा आलेत गोलंदाजी मार्क वरती. तेजस मेहरला तुम्ही पाहता जो गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका वेळ घेऊ नका लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 13 याकडे वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 वेळ थोडासा जास्त जातोय टीम कुळगाव याची आपण नोंद घ्यायची आहे. मॅचचा आनंद घेत असताना आमचे नरेश चिंदू यशवंतराव दिनेश चिंदू यशवंतराव तुमचंही स्वागत आहे. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय एक सिंगल मिळते. भरपूर वेगानं सरकार बदले होते बॉल वरती. चांगला क्षेत्ररक्षण सरकार यांचं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओमकार जाधव एक सिंगल तिथे मिळाली. सिंगलच्या साथीनं धावफलक 14 याकडे वरती आता पुढे सरकले. 3 चौकार बाबेशच्या बॅटमध्ये आपण पाहिले. स्टॅकिंग वरती राज बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेचलाय क्षेत्ररक्षक स्कोर लेगला सुदर्शन पोहोचलाय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर.
इथे लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला या सिंगलच्या साथीने आता पुढे सरकताना दिसेल. धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडले गेले. 2 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता या षटकातील काही चेंडू जे शिल्लक आहेत ते भरपूर महत्वाचे आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. गोदाज तेजस मेहर इथे देखील पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. हे बाला नाहीये, बम का गोला आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडू वेगवेगळ्या परीनं फेकण्याची क्षमता आहे त्याच्याकडे आणि ती क्षमता आता तो इथे मात्र वापरतोय. इथे देखील कॅन्सल बॉलचा इशारा अंपायर चमच्यापर्यंत पोहोचतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता राजचा. भरपूर प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला नेहमीच या मैदानावरती पाहायला मिळेल. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅटर बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक षटकार जरूर आला, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय तेजस मेहर. चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील 2 बॉलचे खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 ओव्हरची मॅच. फटका चांगला आहे. खेळाडू डीप मध्ये सुदर्शन पोहोचतील. एक सिंगल एकवडली, 2 धाबा एकवडण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर दुसऱ्या धाबेसाठी घडलंय काय, फडदस बाद. या बॅच मध्ये आपण पाहतोय शेवट गोड केलाय. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 23 धाबांचं मापक लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जय हनुमान क्रिकेट संघ इरंदाळ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहता. या मॅच मध्ये माझा शेवट
सर्व लाडक्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आयोजित जय हनुमान चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दिवस क्रमांक 2 आणि या दिवस क्रमांक 2 मधून आजच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच सेमीफायनल नंबर 1 तुम्ही सर्वजण एन्जॉय करतात. एका बाजूला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकापती बनवण्यात आलं. 23 धावा संख्येचं लक्ष्य आहे आणि या 23 धावा संख्येचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर खेळाडू सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊत असे दोन सलामीवीर खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्टायकेंडला सिद्धेश राऊत आणि नॉस्टाकेंडला सुदर्शन जाधव आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज त्याच कॅलिबरचा अर्थातच करण लहाने. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिले षटक पॉवर प्ले नसताना 2 षटकांचे मॅच आहे माफ करा. आणि खरं तर आता तुम्हाला बिखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. एसटी रक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर पॉइंट अगदी आपण पाहिलं तर डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू तैनात आहे ऋतिक लहाने. 23 धावांची गरज 23 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. मॅचला सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल भन्नाट वेग जबरदस्त अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. पडल्यानंतर वेगवान हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. विकेट हॅट्रिक साठी किरण मेहर यांच्या वतीनं करण लहाने या गोलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथं प्रेम क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. किरणजी मेहर आपले मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सिद्धेश राऊतचा फटका फसलाय स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये कॉट अँड बोल्ड फलंदाजाकडे होईल बाद. पहिला धक्का लागेल आई गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला फलंदाज बाद. हॅट्रिक वरती या पारितोषिक लावण्यात आलं. पहिली विकेट तर या ठिकाणी डिपॉझिट झालेली आहे. करण लहाने जबरदस्त गोलंदाज आहे. बांगणी एक्सप्रेस या नावाने सुद्धा हा गोलंदाज ओळखला जाईल कारण अगदी तितकी क्षमता या खेळाडूकडे पोटॅन्शियल आहे. हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन थोडस आपण जर पाहिलं तर हाईट फॅक्टर होतं. पंचांना प्रश्न विचारला गेला परंतु पंच सहमत नाही आहेत. लेग बाईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मिळेल. ओमकार मैदानाच्या मध्ये दाखल झाले. ओमकार जाधव बॅटर सरकार या नावाने परिचित असलेला खेळाडू. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती 23 धावांची गरज. खरं तर या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या असतील. जो संघ विजय होईल तो थेट अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला दिसेल. राऊंड विकेट. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत असताना थर्ड मॅनला आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला टिपली एक सुंदर सेन भावेश लहानेने आणि या दरम्यान आपण पाहतोय धक्का दुसरा लागेल राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला फलंदाज बाद. असेल तर प्रत्येक मॅच मध्ये त्याने ऑलराऊंडर भूमिका तशी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये कमाल त्याने केली. बॅटिंग मध्ये धमाल केली. काल त्याचा वाढदिवस होता. खरं तर काल त्याचा दिवस होता. आज तो दिवस नाहीये असं म्हणायला हरकत नाही कारण थोडासा या ठिकाणी स्वस्तामध्ये तो बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त केवळ 1. राऊंड विकेट. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय.
शतक यावेळेस डीप मधून येत आहेत. राज एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल होता परंतु नाही, थांबवण्यात आलाय. कल्पेश आणि त्याच्या साथीनं ओमकार याला तुम्ही पाहतायत. एक सिंगल घेण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी सध्या करण लहानेने केलेली आहे. हो, पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये बॉल चाललाय कवचला. राज लहाने तोच खेळाडू सध्या पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे. संदेश बोराडे आम्हाला माहिती देतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4, 2 बाद 4. कल्पेश तरे यांना विनंती करेन की आपण स्टेजशी संपर्क करा. आपण ज्या जागेवरती असाल त्यांना लगेच विनंती राहील की लवकरात लवकर आपण स्टेज जवळ यायचे. कल्पेश तरे. सहा चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी आपण पाहिलं तर 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. कल्पेश तरे लवकरात लवकर आपण स्टेज जवळ यायचंय. चंदू मेहर आपली वाट बघतायत. ओ, या दरम्यान पाहावं लागेल अंपायर सिग्नल बाईट बॉल. 19 धावांची गरज आहे. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर या 6 चेंडू मध्ये मॅक्झिमम 3 चेंडू जरी बाहेर गेले तरी हा सामना राज क्रीडा मंडळ कोळगाव संघाच्या बाजूने जाऊ शकतो. ती किमया आता करावी लागणार आहे. कल्पेश जाधव, ओमकार जाधव यांच्या मध्ये ती जिम्मेदारी आलेली आहे. ओ, या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर पुन्हा एकदा दिशा बदलली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळतात राज लहानेचे. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज होती. आता इक्वेशन 6 चेंडू 17 धावांचं राहिलेलं आहे या मॅच मध्ये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ एकंदरीत 60 ते 65 ग्रामीण संघांचा भरणा असलेली ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा पाहावं लागेल आणि ते रन आउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागेल. टीम आई गावदेवी कुळगाव संघाला फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस. कुडसावरे वर्सेस जांताराजा शीळ हा पहिला सामना बरोबर 9:30 वाजता या ठिकाणी चालू होणार आहे. 9:15 आपण या दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे. मयूर ग्रुप बदलापूर वर्सेस श्री गणेश एवे, श्रीराम वराडे वर्सेस जय हनुमान जांभळे आणि सोनिवली वर्सेस कानोर अशा मॅचेस तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 3रा आणि या 3ऱ्या दिवसामध्ये 8 ग्रामीण बदलापूर वागणीचे संघ या क्रीडानगरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जय हनुमान क्रीडा मंडळ एरनसाड आयोजित भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धा 2025 चे 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वामध्ये या ठिकाणी 3ऱ्या दिवसामध्ये दिनांक 6 डिसेंबर पहिला सामना कुडसावरे वर्सेस जांताराजा शीळ या संघाला खास विनंती राहील आयोजकांच्या वतीने की आपण बरोबर 9:15 रिपोर्टिंग करायची आहे. फलंदाजाकडे बाद झाला. आणखी एक धक्का लागला तो म्हणजे कुळगाव संघाला कल्पेश जाधवच्या स्वरूपात. चार चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. राज लहानेने जर हा सामना जिंकून दिला तर
संतोष दादा लहाने यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. आणि आता जबळ जबळ असं चित्र स्पष्ट आहे की अगदी आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. प्रतीक सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि व्यवस्थित संपर्क नाहीये. 2 धावा मिळतील अमित डांगरेला. सिंगल डबलने आता मात्र सामना जिंकता येणार नाहीये तो म्हणजे कुळगाव संघाला, कारण आता विजयासाठी 3 चेंडू आणि तब्बल 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा, किमान 2 षटकार या मॅच मध्ये यायला हवेत. या सन्मान एरनसाड गावचे शाखा प्रमुख सन्माननीय मयूरजी मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल झाला, एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात अमित डांगरे. तोपर्यंत फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि आता ऑलरेडी हा सामना 2 बॉल 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावा, कंपल्सरी चेसिंग. कदाचित एखादा दैवी चमत्कार जर झाला तर या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं ते कुळगाव संघाचं. नाहीतर कासगाव संघ ऑलरेडी 1 पाऊल पुढे आहे. ओ या दरम्यान ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, एक सिंगल, एक जांभळेल आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आणि आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी 1 पाऊल दूर असेल तो कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव हा संघ. विजयापासून चांगलं क्रिकेट सकाळपासून आपण पाहिलं, सकाळच्या सत्रापासून म्हणता येणार नाही. कदाचित या संघाचा सामना हा शेवटचा होता, म्हणजे दुपारच्या सत्रापासून अगदी संध्याकाळच्या सत्रापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. श्री गणेश कासगाव संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, आई गावदेवी, राज क्रीडा मंडळ कुळगाव याही संघाचं तितकंच कौतुक, कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये हे दोन्ही संघ दाखल झालेले आहेत. दोन्ही संघाचं तितकंच कौतुक आपण करणार आहोत. या मागचा भारत आपण देऊ.